नमस्कार मित्रांनो, मी आहे जसवंत यादव. JK आर्क इंडियाच्या YouTube चॅनलवर मी तुम्हा सर्व मित्रांचं स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्ही जाणता, आमची कंपनी गेल्या 20 वर्षापासून वेल्डिंग मशीन बनवत आहे आणि मी तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीच्या वेल्डिंग मशीनची पूर्ण माहिती तुम्हाला देतच असतो आणि देण्यासाठी 100% प्रयत्न करतो. मित्रांनो, जर कोणती माहिती अर्धवट राहत असेल तर त्यासाठी मी क्षमा मागतो तुमची. मित्रांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी तुम्हाला एक अशी वेल्डिंग मशीन दाखवू इच्छितो जी की इतकी छोटी मित्रांनो की तुमच्या तळहातावर एवढ्या इंचात ती येऊन जाईल आणि एक बॅकपॅड जे असतं जे घेऊन आपण शहरामध्ये हिंडतो त्या 10 मशीन भरून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि दुसरी मजेची गोष्ट मित्रांनो ही आहे की ती वेल्डिंग मशीन इतकी पॉवरफुल आहे की ही वेल्डिंग मशीन जी 290 एम्पियरची मशीन आहे ह्याच्या मुकाबल्यामध्ये हिची पॉवर आहे. पण केवळ एवढंच आहे की ही मशीन पूर्ण दिवस चालू शकते, पण ती 4 तास 5 तास कंटिन्यू काम करू शकते. तर मित्रांनो, मी खूप एक्साइट आहे तुम्हाला ती मशीन दाखवण्याकरता, जेणेकरून तुम्हाला माहित पडेल की JKR कंपनी जी टेक्नॉलॉजी बनवते ती कोणत्या लेवलला बनवते आणि कोणत्या गोष्टी टेक्नॉलॉजीमध्ये अजून घेऊन येणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवला होता सर्किट बोर्ड, एक इतक्या छोट्या वेल्डिंग मशीनचं सर्किट बोर्ड जे की तुम्हाला विश्वास बसला नसेल, 1 किलोची वेल्डिंग मशीन. मित्रांनो, मी हे देखील सांगितलं होतं की खूपच लवकर आमची कंपनी घेऊन तुमच्या समोर येणार आहोत, जिला तुम्ही विकत घेऊ शकता. तर मित्रांनो, प्रतीक्षा तुमची संपुष्टात आली आहे. आमच्या कंपनीने त्या वेल्डिंग मशीनला बनवलेला आहे जी जगातली सगळ्यात छोटी वेल्डिंग मशीन आणि सगळ्यात पॉवरफुल वेल्डिंग मशीन आहे. इतकी छोटी वेल्डिंग मशीन मित्रांनो की तुमचा बॅक पॅड जो असतो त्याच्यामध्ये एक साथ 10 मशीनी ठेवून तुम्ही कुठेही जाऊ शकता. मित्रांनो, ही वेल्डिंग मशीन तुम्ही पहा, ही तुमच्यासाठी अधिक सुटेबल आहे, कारण तुम्ही ग्रिलचं काम करता, फॅब्रिकेशनचं काम करता, लांब पर्यंत जाता, साईटवर जाता आणि अचानक तिथे तुमची मशीन फेल झाली तर ही मशीन तुमच्या कामाला खराब नाही होऊ देणार. साईटवरनं पुन्हा रिटर्न माघारी तुम्हाला यायची गरज लागणार नाही. ह्या मशीननी तुम्ही तुमचं पूर्ण काम आटपून तुमच्या घरी, तुमच्या वर्कशॉपवर येऊ शकता. तर मित्रांनो, चला मी तुम्हाला सगळ्यात छोटी वेल्डिंग मशीन दाखवतो जी हिंदुस्थानातील जगातील अगदी छोटी वेल्डिंग मशीन आहे, जी तुम्ही पाहून बिलकुल अचंबित होऊन जाल की एवढी देखील छोटी मशीन असू शकते का. तर मित्रांनो, हे पहा, तुमच्या समोर मी हे सगळं दाखवणार आहे आणि मापून दाखवेन किती इंचामध्ये, किती सेंटीमीटरमध्ये ही वेल्डिंग मशीन बनवलेली आहे. आणि एक मजेशीर बाब अशी की मी हिला चालवून देखील दाखवेन. मोठ्या मशीनच्या तुलनेत तुम्ही ही मशीन चालवू शकता, परंतु मित्रांनो ही खूपच छोटी आणि कॉम्पॅक्ट बनवलेली आहे, कारण तुमची हलकी फुलकी कामं, जी कोणती कामं असतात साईटवर, त्या कामांना करण्याकरता ही बनवली गेली आहे. आणि मित्रांनो, तिसरी बाब अशी की ह्या मशीनची 1 वर्षाची वॉरंटी आहे. संपूर्ण देशात तुम्ही कुठूनही विकत घेऊ शकता. आमची कंपनी डायरेक्ट तुम्हाला सर्व्हिस देईल. चला तर मित्रांनो, आता तुमच्या समोर मी याला खोलून दाखवतो की याच्या आतमध्ये कोणत्या ॲक्सेसरीज आहेत आणि मशीन कशी दिसते आणि कोणत्या साईजची आहे. ही पहा मित्रांनो, तुमच्या समोर जगातील सर्वात लहान वेल्डिंग मशीन, जी छोट्याशा एका ब्रीफकेसमध्ये पॅक करून आम्ही देतो, जेणेकरून सुरक्षितपणे तुम्ही काम केल्यानंतर यातच पॅक करून तुम्ही कुठेही तुमच्या घरात ठेवू शकता. तर मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक खोलायला जात आहे. हे पहा, ही पहा, खूपच छोटी सुंदर वेल्डिंग मशीन. ही बघा, खूपच छोटी मित्रांनो वेल्डिंग मशीन. ही बघा, तुमच्या बोटांच्या मध्ये ही येऊ शकते, म्हणजेच ही 2 ते 3 इंच रुंद आहे आणि तुम्हाला पूर्ण एक्झॅक्ट साईज मी आता तुम्हाला मापून दाखवतो. ही बघा, किती छोटी वेल्डिंग मशीन आहे. तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता अगदी आरामात.
आणि संध्याकाळी पुन्हा परत घेऊन येऊ शकता. साईटवर सोडायची गरज नाहीये. काम रोज करा, रोज घेऊन या आणि कुठे ठेवू शकता. मजेची गोष्ट ही आहे की कुठेही ठेवू शकता. छोट्याशा एका बॅग मध्ये देखील तुम्ही ठेवून घेऊन जाऊ शकता. काम करून स्वतःचं घरी पुन्हा घेऊन या. मित्रांनो, मी तर हे सांगेन की जितके पण इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडे ही वेल्डिंग मशीन प्रत्येकाच्या घरी हवीच हवी. कारण त्यांच्याकडे काही ना काही जोडणं किंवा वेल्डिंग करणं हे असतंच असतं. तर मी हे रेकमेंड करेन की सर्व लोकांकडे, जे कोणी फॅब्रिकेशनची जोडलेली लोक आहेत, ह्या वेल्डिंग मशीनला तुमच्याकडे असायलाच हवं. कारण तुमच्याकडे कधीही कुठलंही काम असलं यांनी खूपच आरामात तुम्ही स्वतःही वेल्डिंग करू शकता. मित्रांनो, ही वेल्डिंग मशीन इतकी छोटी आहे की तुम्हाला जजमेंट नाही येत असेल. मी त्याचा रेफरन्स देण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी दाखवू इच्छितो. जसं की हा पहा, हा एक अँगल ग्राइंडर आहे. हा बघा, अँगल ग्राइंडरची तुलना जेव्हा आपण याच्यासोबत करतो तर हे बघा, हे अँगल ग्राइंडरच्या या कोपऱ्यापर्यंत येत आहे. हे बघा, बाकी अँगल ग्राइंडर पण यापेक्षा उंच आहे. म्हणजेच 2 इंच लांब, 3 इंच लांब हा अँगल ग्राइंडर आहे. पाहिलं, याहीपेक्षा उंच आहे. आणि हाईट मध्ये मित्रांनो, अँगल ग्राइंडर याला हा स्टँड जोडला तर हा खूपच उंच होईल, पण याच्या बरोबरीला येतो. हा बघा, मी एक्झॅक्टली इंचांमध्ये तुम्हाला मापून दाखवतो. हे बघा, माझ्याकडे पट्टी आहे. ह्याची रुंदी मी तुम्हाला मोजून दाखवतो. हे बघा, ही 3.5 इंच रुंद आहे आणि लांबीला जे आहे 8 इंच आहे. आणि हाईट पण मित्रांनो 5 इंच आहे. इतका छोटा आहे की तुम्ही खूप आरामात कुठेही घेऊन जाऊ शकता. आणि खूपच पॉवरफुल आहे मित्रांनो. मी चालवून देखील दाखवीन. याच्याने तुम्ही कटिंग करू शकता. 8 नंबर रॉड देखील तुम्ही गरज असल्यास चालवू शकता. पण आम्ही 8 नंबर रॉड चालवण्यास मनाई करतो. तुम्ही 10 नंबर रॉड चालवा. 4 तास 5 तास आरामात चालवा. मित्रांनो, या मशीन सोबत आमची कंपनी जी काही ॲक्सेसरीज देते तुम्हाला वेल्डिंग करण्यासाठी, साईटवर काम करण्यासाठी, तर बघूया काय काय आहे यात. तर पहिलं मित्रांनो, यासोबत आहे होल्डर. हा बघा, यात एक होल्डर देते आमची कंपनी, जो लगभग 1-2 मीटरचा आहे. अर्थिंग आणि अर्थिंग क्लॅम्प आणि एक होल्डर प्लस एक 2-2 मीटरचं केबलच्या सोबत मेल कनेक्टर. तर ही आहे मेन ॲक्सेसरीज याच्यासोबत, ज्याच्यासोबत तुम्हाला वेल्डिंग करावी लागेल. आणि मित्रांनो, याच्यासोबत एक चिपिंग ब्रश देतो आहोत. जे कोणी इंजिनियर आहेत ते वेल्डिंग केल्यानंतर पाहू शकतात की स्वतःचं वेल्डिंग व्यवस्थित झालेलं आहे की नाही. याच्यासोबतच एक स्क्रीन देते आहे आमची कंपनी. हे बघा, ह्याच्यामध्ये ग्लास लागलेला आहे. हा ग्लास लावलेला आहे बघा तुम्ही. वेल्डिंग करायला तुम्ही याला असेंबल करू शकता असं जोडून. आणि हा हँडल इकडे तुम्ही फिट करू शकता खूपच आरामदायी पद्धतीने. तर ह्या साऱ्या ॲक्सेसरीज देते आमची कंपनी. त्याच्यानंतर एक बुक देखील आहे याच्या आतमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता करंटच्या बाबतीत किंवा आणखीनही काही माहिती. आणखीन एक गोष्ट सांगायची राहून गेली मित्रांनो, ह्या वेल्डिंग मशीननी तुम्ही टिक वेल्डिंग देखील करू शकता. ह्याच्या आतमध्ये फंक्शन्स आहेत. तुम्ही टिकचं काम, जे स्टीलचं काम करू इच्छिता ते ह्याच वेल्डिंग मशीननी करू शकता. पण याची वायरिंग बाहेरून केली जाते. टॉर्च वेगळा तुम्हाला घ्यावा लागेल मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो, आम्ही दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही आमच्या इंजिनियर सोबत बोलू शकता. तर मित्रांनो, चला तर मग ह्या वेल्डिंग मशीनला या बोर्ड मध्ये लावून मी तुम्हाला चालू करून दाखवतो. आणि तुम्हाला हे देखील दाखवतो ही कशी तुम्ही ऑपरेट कराल. आणि हे डिजिटलनी जे करंट कमी जास्त करण्याचा सिस्टीम दिलेला आहे त्याला कसं तुम्ही ऑपरेट कराल. कारण की मित्रांनो, ही फुल्ली डिजिटल वेल्डिंग मशीन आहे. याच्यासाठी एक वेगळं फंक्शन याच्या आतमध्ये दिलेलं आहे. मग चला तर मित्रांनो, हे बघा, एक प्लग आपण इथे लावूया. आणि मित्रांनो, याच्या पाठी एक स्विच दिलेला आहे ऑन ऑफ करण्याकरता. आहे छोटी वेल्डिंग मशीन पण सिस्टम सगळ्याच आहेत मित्रांनो. हे बघा, याच्या पाठी पंखा आहे ज्यानी मशीन थंड राहते. आता मित्रांनो, याचा पहा फ्रंट, याचा डिस्प्ले तुम्हाला दिसत आहे. किती सुंदर डिस्प्ले आहे मित्रांनो. हा जो इथे बाण दाखवलाय त्याने तुम्ही पॉवर कमी जास्त करू शकता. डायरेक्ट पण प्रेस करून ठेवलात तर खूपच पटापट होईल ते. यानी वाढवू शकता तुम्ही.
आणि मित्रांनो, जर तुम्हाला टिकचं काम करायचं असेल तर ह्या फंक्शन मध्ये तुम्हाला जावं लागेल मित्रांनो. हे बघा, आता टिक वर आलो आपण. आता टिकचा जो करंट सिलेक्ट आहे तो 80 आहे. ह्याला देखील आपण कमी जास्त करू शकतो. हे पहा, तर बिलकुल खूपच सोपा आहे. ह्या 2 टच रिस्पॉन्स बटन्स मुळे तुम्ही कोणतीही पॉवर कमी जास्त करू शकता. आता पुन्हा मी आर्क वेल्डिंग मशीनला सिलेक्ट करतो. हे पहा, आर्क वर ठेवलेला आहे मी. आता 200 ची पॉवर याच्या आत आहे. खूपच कॉम्पॅक्ट मित्रांनो, खूपच सुंदर. हे पहा, इतकं छोटा की ही वेल्डिंग मशीन घेऊन तुम्ही घरातील कुठल्याही कोपऱ्यात ठेवू शकता. जर का तुमचं मोठं फार्म हाऊस आहे किंवा तुमचा मोठा बंगला असेल, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी ही वेल्डिंग मशीन घेऊ शकता. स्वतः वेल्डिंग करून तुम्ही वेल्डर बनू शकता. तर पुढे चलूया मित्रांनो, आणि हिच्यानी वेल्डिंग करून मी तुम्हाला दाखवतो की ह्या वेल्डिंग मशीननी कशा प्रकारे काम करतो. 10 नंबरचा रॉड आणि जो दुसरा रॉड आहे 8 नंबर, तोही कसा काम करतो. अँगल जर तुम्हाला कटिंग करायचं असेल तर तोही करू शकता. मित्रांनो, आता जसं तुम्ही पाहताय की इथे 150 एम्पियर सिलेक्ट केला आहे मी इथे. हे बघा, 150. आणि ह्याच पॉवर मध्ये ह्या 35.5 च्या अँगल मध्ये मी तुम्हाला वेल्डिंग मारून दाखवतो. हे बघा, खूपच मजेशीरपणे अगदी आरामात हे काम करतंय. पाहिलं मित्रांनो, खूपच व्यवस्थित काम करतोय मित्रांनो. हे पहा मित्रांनो, 150 एम्पियर वर तुमची इच्छा असल्यास तुम्ही कटिंग देखील करू शकता. हे पहा, मी तुम्हाला कटिंग करून दाखवतो. हे पहा मित्रांनो, मी तुम्हाला आता पॉवर कमी करून देखील दाखवतो. म्हणजेच पॉवर कमी केल्यावर कोणत्या प्रकारे काम करतं हे. हे बघा, हे बटन आहे, याच्याने आम्ही कमी करत आहोत. आता मी याला सेट करतो 85 वर. तर मित्रांनो, 85 वर उदाहरणार्थ एखाद्या पातळ शीटवर काम करायचं असल्यास त्यावर वेल्डिंग तुम्ही करू शकता. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही वेल्डिंग करू शकता. हे बघा, खूपच बारीक काम असेल तुमचं, म्हणजे 1 mm ची शीट जरी असली तरी देखील तुम्ही वेल्डिंग करू शकता. आणखी देखील तुम्हाला पॉवर कमी करायची असल्यास तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं, मी तुमच्या समोरच वेल्डिंग करून दाखवलं, कटिंग करून देखील दाखवलं. ह्या वेल्डिंग मशीननी इतकी छोटी परंतु काय स्पीडनी काम करते. पॉवरफुल किती आहे की कटिंग पण करून देते आहे मित्रांनो. हिच्यानी तुम्ही स्टीलचं पण काम करू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऑर्गनची वेल्डिंग मारू शकता, टिकचं काम करू शकता, ऑर्गनचा बाटला लावून, गॅस लावून. अधिक माहितीसाठी आमच्या कंपनीचे जे इंजिनियर्स आहेत त्यांना विचारा की यामध्ये कसं तुम्हाला टॉर्च लावायचं आहे आणि कसं तुम्ही त्याला असेंबल करून वेल्डिंग करू शकता. तुम्हाला पूर्ण मदत करतील मित्रांनो. ह्या वेल्डिंग मशीनला विकत घेणं फारच सोपं आहे. तुमच्या शहराच्या जवळ जे कोणते मशिनरी स्टोअर्स आहेत तिथे जाऊन तुम्ही या वेल्डिंग मशीन बद्दल चौकशी करू शकता. तुम्ही विचारू शकता की JKR 200 मॅजिक ची वेल्डिंग मशीन मला हवी आहे. याचा मॉडेल नंबर आहे मित्रांनो JKR 200 मॅजिक. सिंगल फेज वर ही वेल्डिंग मशीन काम करते. सिंगल फेज वर म्हणजे अगदी घराच्या पॉवर वर चालते. मित्रांनो, जर तुम्ही जनरेटर वर चालवू इच्छिता तर 4 kVA च्या वरचा जनरेटर हवा, म्हणजे 5 kVA, 6 kVA, 7 kVA, 8 kVA, कुठल्याही kVA चा चालेल, पण मिनिमम 4 kVA चा असायलाच हवा. तर मित्रांनो, 1 वर्षाच्या वॉरंटीच्या सह ही वेल्डिंग मशीन संपूर्ण भारतात तुम्ही कुठेही विकत घेऊ शकता. जर का मित्रांनो तुम्हाला डीलर नसेल मिळत आणि जर का डीलर कडे आमची ही मशीन उपलब्ध नसेल तर डायरेक्ट आम्ही दिलेल्या ह्या नंबर्सवर जे खाली फ्लॅश होत आहेत त्यावर तुम्ही फोन करून तुमच्या घरापर्यंत डायरेक्ट कोरिअरच्या माध्यमातून मागवू शकता. मित्रांनो, ह्या वेल्डिंग मशीन मध्ये तुम्ही 10 मीटर लांबीची केबल लावू शकता. ही वेल्डिंग मशीन नॉन स्टिक वेल्डिंग मशीन आहे आणि ही VRD सिस्टीम ह्याच्यात इनबिल्ट आहे. या फंक्शन मध्ये तुम्ही पाहू देखील शकता VRD इनबिल्ट आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ऍक्टिव्ह करू शकता, नॉन ऍक्टिव्ह पण करू शकता. जो नॉन स्टिक आहे, जो रॉड चिकटवल्याने पण मशीनला काहीही होत नाही, ते पण याच्या आतमध्ये लावलेलं आहे.
तुम्ही चालवून देखील पाहू शकता आणि चिकटवून देखील पाहू शकता। तर मित्रांनो, जगातील सगळ्यात छोटी वेल्डिंग मशीन मी तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्हाला अजून एक रेफरन्स देतो की ही वेल्डिंग मशीन किती छोटी आहे हे पहा। ही 290 ची आमची सगळ्यात जास्त खप असलेली मशीन आहे, जी ब्रीफकेस मध्ये आम्ही सेल करतो। आता याच्या समोर आम्ही ठेवलेलं आहे, हे बघा मित्रांनो, हे बघा तुमच्या समोरच आहे। आता यांनी तुम्हाला पूर्ण अंदाजा येऊन जाईल की काय किती छोटा आहे आणि काय मोठा आहे। खूपच छोटी वेल्डिंग मशीन। मित्रांनो, जसं की तुम्ही हे देखील जाणता की ह्या वेळेत कोरोना जो आहे तो संपूर्ण देशात पसरलेला आहे, ऑक्सिजनची कमी आहे आणि आपल्या देशामध्ये मित्रांनो मागील जमान्याप्रमाणे कटिंग होतं, फॅब्रिकेशनचं काम होतं, जसं की जाड प्लेट कापतात, गॅसनी कापतात की लाल बाटला ऑक्सिजन लावून दोन्ही बाटल्यांना मिळवून 2 पाईपच्या माध्यमातून गॅस कटरनी कटिंग करतात। पण मित्रांनो, आपल्या देशा व्यतिरिक्त जे कोणते देश आहेत बाहेरगावचे, जे डेव्हलप कंट्रीज आहेत, तिथे एअर प्लाझ्मानी कटिंग करतात। त्यांनी बऱ्याच वर्षा मागे ती टेक्नॉलॉजी सोडून दिली। आता एअर प्लाझ्मा ते लोक कोणत्याही फॅब्रिकेशनचं काम करतात, कोणती प्लेट कटिंग करायची असो, स्टील कटिंग करायची असली तरी त्यांनीच करतात। मित्रांनो, जर तुम्हाला एअर प्लाझ्माची गरज असल्यास आणि तुमचं फॅब्रिकेशनचं काम असल्यास तर आमच्याकडे, आमच्या कंपनीकडे एअर प्लाझ्मा आहे। कुठल्याही प्रकारच्या जाडीला, साईजला कटिंग करण्यासाठी, जसं की तुमचं 20 mm चं कटिंग करायचं आहे, 10 mm चं कटिंग करायचं आहे किंवा 8 mm ची प्लेट आहे, 1 इंचाची प्लेट आहे किंवा 2 इंचाची प्लेट आहे, कुठल्याही साईजचं तुम्हाला कटिंग करायचं आहे MS ला, स्टीलला, तर तुम्ही आम्ही दिलेल्या नंबर्सवर फोन करू शकता, फोन करून विचारू शकता। आणि खरेदी करायची असेल मित्रांनो तर आमचे पूर्ण देशामध्ये डीलर्स आहेत, तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता की JKR कंपनीचा कट एअर प्लाझ्मा मशीन आम्हाला हवी आहे। आणि इन केस मित्रांनो आमच्या डीलरकडे आमची वेल्डिंग मशीन अवेलेबल नसेल, स्टॉक नाहीये, तर काही एक निराश व्हायची गरज नाहीये। दिलेल्या ह्या नंबर्सवर फोन करून तुम्ही डायरेक्ट देखील तुमच्या वर्कशॉप मध्ये आमच्या कंपनीतून मागवू शकता, विकत घेऊ शकता। तर मित्रांनो, कसा वाटला आमचा हा व्हिडिओ? सगळ्यात छोट्या वेल्डिंग मशीनला घेऊन जे मी दाखवलं आणि चालवून देखील दाखवलं। मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ जेव्हा पण मी अपलोड करेन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल। मित्रांनो, लाईक देखील करा, जेणेकरून YouTube चॅनलला हे कळेल की तुम्हाला हे व्हिडिओज आवडतात। तर मित्रांनो, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या माहितीसह, एका नव्या टेक्नॉलॉजीसह, एका नव्या व्हिडिओसह। तोपर्यंत मी तुम्हा सर्व मित्रांची रजा घेऊ इच्छितो। जय हिंद।